संघर्षाला म्हणजे न्यायालयीन संघर्षालाही तुम्ही तयार आहे। पुढचा प्रश्न मला अर्थातच पीटी पाटील यांना विचारायचा आहे। आदिवासी आणि बंजारा यांच्यामधील आरक्षणाचा मुद्दा एका बाजूला तापत चाललेला आहे। तो तापत असताना एका बाजूला हा तिढा सुटत नाहीये। बरं, त्यात आता तुमच्या आरक्षणाची मागणी, तुमच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्तींचं पुन्हा एकदा एक ओझं सरकारवरती येऊन पडणार आहे। अपेक्षा पूर्ती होईल असं आपल्याला वाटतं? अपेक्षा पूर्ती होऊ शकते, कारण की त्याला अतिशय मजबूत पुरावे आणि त्याला आधार आहे। आम्ही एकाएकी बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं असं मागणी करत नाही। म्हणून त्या मागणीला अतिशय समर्थपणे आम्ही ते सिद्ध करू शकतो। म्हणून आणि त्याला अनेक प्रकारचे जे आयोग मागच्या काळामध्ये बसविण्यात आले सरकारकडून, त्या सर्व आयोगांनी शिफारशी केलेल्या आहेत पाटील साहेब, की बंजारा समाज हा मूळतः एसटी प्रवर्गाचे सर्व क्रायटेरिया फुलफिल करतो। या समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे। दुर्दैवानं त्यावेळेस ज्या पक्षाची सरकार होती त्या सरकारने जाणीवपूर्वक या बंजारा समाजाच्या शिफारशी मध्ये बाजूला ठेवल्या, लागू केल्या नाही आणि या बंजारा समाजाला मरण यातना भोगण्यासाठी सोडून दिलेलं आहे। म्हणून आज आमच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत। त्याचं कारण एवढंच आहे, या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक विकसित राष्ट्र घडवायचं आहे। या विकसित राष्ट्रामध्ये बंजारा समाजाला टाळून, त्यांना बाजूला सोडून राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही। म्हणून एसटीची मागणी ही आमची संविधानिक आहे, न्यायिक आहे आणि त्या मागणीसाठी आज समस्त बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे। आणि आशा आणि अपेक्षा आहे की आम्हाला देवेंद्रजी कडून आणि आदरणीय मोदीजी साहेब कडून नक्कीच आम्हाला न्याय मिळेल। बरोबर, न्यायाची अपेक्षा तुम्ही देखील ठेवताना दिसतात। मंगेशजी, तुमच्यासाठी खरं तर प्रश्न आहे महत्वाचा।